मराठा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली. सामने लावते सुरुवात. मराठा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली या दोन संघादरम्यान सामना. हो काही सेकंदांसाठी या ठिकाणी थोडंसं एंटरटेनिंग गोष्ट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. दापोली यावेळेस आहे डिफेन्स मध्ये. घरच्या मैदानावरती पाली संघाने निर्णय घेतलेला आहे की आपण पहिल्यांदा अटॅक करणार आहोत. हा चान्स या ठिकाणी पहिला गुण प्राप्त मराठा मंदिर पाली संघाला. जबरदस्त आयोग लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहायला पुन्हा एकदा मिळेल प्रेक्षकांना. दोन खेळाडू आहेत बाकी. निर्धारित 7 मिनिटांचा हा पहिला हाफ असेल. मराठा मंदिर पाली संघाची चांगलं आक्रमण या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. चान्स या ठिकाणी पुन्हा एकदा. दापोली विरुद्ध मराठा मंदिर पाली या दोन संघादरम्यान सामना मैदानावरती. पहिला सामना विजय झालेला आहे 33 स्पोर्ट्स लांजा संघ. त्यानंतर लाईव्ह ऍक्शन मध्ये दुसरा सामना मैदानावरती. मराठा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली. यावेळेस चान्स पुन्हा एकदा. काही इंचांचा फरक मैदानावरती पाहायला मिळाला टच पासनं खेळाडूला. यावेळेस बॅक टच. दुसरा खेळाडू बाद मैदानाच्या जाईल बाहेर. गुणसंख्या 2-0. चांगला अटॅक मैदानावरती मराठा मंदिर पाली संघाचा. फुल डायव्ह यावेळेस अनसक्सेसफुल. परत एकदा एक चान्स. पुन्हा एकदा काहीसा लॉंग रनअप पाहायला मिळतोय. पहिल्या स्लॉटचा तिसरा खेळाडू चांगला डॉमिनेट करतोय यावेळेस मराठा मंदिर पाली संघाला. चांगला रनअप त्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल.
9 खेळाडू या ठिकाणी अटॅक एकट्या खेळाडूवरती करताना पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस चान्स थोडासा मिस. चांगला प्रयत्न होता, डाईव्ह केली असती तर कदाचित एक गुण मिळू शकला असता. यानंतर होणारा सामना श्रीराम एज्युकेशन चिपळूण वर्सेस देवरुख स्पोर्ट्स ब. दोन्ही संघांना पहिला पुकार. फाऊल, पंचांचा इशारा. संयम थोडासा ढासळला जाऊ शकतो, कारण प्रत्येक वेळी खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न. यावेळेस टच पंचांकडे दाद मागेल, पंचांचा इशारा. पहिला स्लॉट जाईल मैदानाच्या बाहेर. न्यू स्लॉट इन. यावेळेस मैदानावरती 3 खेळाडू आपल्याला फोल्ड आउट टच यावेळेस पाहायला मिळतोय. 4 गुण यावेळेस मराठा मंदिर पाली संघाला. पुन्हा एकदा चान्स थोडासा मिस. पहिल्या स्लॉटचे 3 खेळाडू बाहेर गेलेले आहेत, दुसऱ्या स्लॉटचे 2 खेळाडू यावेळेस आहेत. पाली विरुद्ध दापोली या 2 संघांदरम्यान हा सामना मैदानावर पाहायला मिळतोय. यावेळेस चान्स, 5वा खेळाडू बाद. जबरदस्त अटॅकिंग मैदानावरती मराठा मंदिर पाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या स्लॉटचा शेवटचा खेळाडू आहे बाकी. चान्स यावेळेस 6वा खेळाडू. 2 स्लॉट जातील मैदानाच्या बाहेर. न्यू स्लॉट इन यावेळेस होतोय. फुल डाइव्ह, मात्र पंचांचा इशारा यावेळेस मैदानावरती येत नाही. सहा गुण मिळवलेले आहेत पहिल्या हाफ मध्ये मराठा मंदिर पाली संघाने. लीड बनवण्यासाठी चांगला प्रयत्न यावेळेस होतोय. डाईव्ह करण्याची या ठिकाणी मला वाटतं प्रयत्न केला होता. प्रयत्न मैदानावरती प्रयत्नच राहत आहेत. मैदानावरती 7वा खेळाडू बाद. मराठा मंदिर पाली चांगलं आक्रमण त्यांच्या मैदानावर पाहायला मिळते. शेवटचा खेळाडू यावेळेस प्रयत्न होत आहेत मैदानावरती. अटॅकर्स कर्वे यावेळेस काय घडते पाहूया. थोडासा सामना पुन्हा एकदा मंदावला. शेवटच्या खेळाडूला यावेळेस थोडंसं डॉमिनेट करावं लागेल. निश्चित रूपानं आपल्या संघासाठी एक चांगला खेळ खेळावा लागेल. मात्र पंचांचा इशारा फाऊल. गुणसंख्या 7. परत एकदा 1 गुण प्राप्त. एक खराब डिफेन्स मैदानावरती पाहायला मिळतोय. 8 गुण यावेळेस आणि हा 9वा गुण प्राप्त होतोय. परत एकदा फर्स्ट स्लॉट येतोय मैदानावरती. तेच 3 खेळाडू जे पहिल्या स्लॉट मध्ये बाद झाले होते. हा असेल 4था स्लॉट. 9 गुण कमावलेले आहेत पहिल्या हाफ मध्ये. नऊ गुण झालेले आहेत मराठा मंदिर पाली संघाचे. घरच्या मैदानावरती चांगले प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आणि प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा हा सामना यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतोय. श्री लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा अजिंक्यपद चाचणी यावेळेस मैदानावरती होते. राज्यस्तरीयसाठी याच सर्व संघांमधून चांगले चांगले खेळाडू निवडले जातील आणि राज्यामध्ये खेळण्यासाठी कोणत्या खेळाडूला या ठिकाणी संधी मिळते हे पाहणं निर्णायक. एक खेळाडू बाद होतोय. गुणसंख्या पोहोचते 10 गुणांवरती. पुन्हा एकदा गुणसंख्या 11 झाली ना. 11. नाही परत आला स्लॉट, न्यू स्लॉट. पहिल्या हाफची यशस्वीरित्या समाप्ती. मराठा मंदिर पाली संघ घरच्या मैदानावरती 11 गुणांची कमाई केलेली आहे. जबरदस्त खेळ यावेळेस. एक एंटरटेनिंग सामना मैदानावरती पाहायला मिळाला आणि सेकंड हाफ मध्ये विघ्नहर्ता दापोली संघाला एक आक्रमक,
एक उत्स्फूर्त अशी खेळी मैदानावरती करावी लागेल. 12 गुण कमावावे लागतील. पाहुयात कशा प्रकारे दोन्ही संघ यावेळेस परफॉर्म करतात मैदानावरती. लक्ष्मी पलिना स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा, या स्पर्धेचा हा दुसरा सामना मैदानावरती पाहायला मिळतो. एका बाजूनं मराठा मंदिर पाली संघ आणि दुसऱ्या बाजूनं विघ्नहर्ता दापोली. कोणता संघ या
पटेल सर जरा 1 मिनिट. पंचांचे विसल सामन्याला होते सुरुवात. यावेळेस दापोली संघ अटॅक मध्ये 12 गुणांची आघाडी आहे मराठा मंदिर पाली संघाकडे. चांगला अटॅक काही वेळासाठी पाहायला मिळाला होता मैदानावरती दापोली संघाचा. डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते मराठा मंदिर पाली संघाची. निर्धारित 7 मिनिटांचा हा सेकंड हाफ असेल मैदानावर आणि 12 गुणांची आघाडी कमवायची आहे. 13 गुणांची माफ करा आघाडी कमवायची आहे दापोली संघाला. स्वतःला डिफेन्स करण्यामध्ये या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी तिन्ही डिफेंडर. टार्गेट यावेळेस दोघांना केलं जातंय. तीन डिफेंडर अजूनही आहेत मैदानावरती. पहिला स्लॉट यावेळेस खेळतोय. गरम करशील घेतला. एक खेळाडू बाद झालेला आहे. 2 खेळाडू आहेत यावेळेस मैदानावरती. फायनली तो 1 गुण मिळालेला आहे दापोली संघाला. 2 खेळाडू बाकी. टार्गेट कुठला खेळाडू होते पाहावं लागेल. यावेळेस चान्स थोडासा दोन खेळाडू बाकी. पहिल्या स्लॉटचे चांगला खेळ. बोल डाईव्हचा प्रयत्न केला होता. यावेळेस सक्सेसफुल प्रयत्न मैदानावरती होऊ शकत नाही. दोन खेळाडू आहेत बाकी. चांगला खेळ मैदानावरती चालू आहे. प्रेक्षकांमधून गुड बॅटिंगचा रिस्पॉन्स या ठिकाणी होतोय. डाईव्हच्या स्वरूपात एखादा विकेट सुद्धा घ्यावा. आणि या ठिकाणी टच. शेवटचा खेळाडू जर्सी नंबर 3 मराठा मंदिर पाली संघाचा. गुणसंख्या आहे 2-2. 11-2 गुणसंख्या. स्लॉटचा एक खेळाडू आहे बाकी. डॉमिनेट करतोय दापोली संघाला. यावेळेस चान्स बनतोय थोडासा. काहीसा दूर या ठिकाणी खेळाडू मैदानावरती. स्ट्रेट डायरेक्शन त्यानंतर राईट साइडला डायरेक्शन चेंज. यावेळेस पुन्हा एकदा एक खेळाडू प्लेट मधून उठला. पुन्हा एकदा पाठलाग. चेन मध्ये या ठिकाणी खो मैदानावरती. टार्गेट करण्याचा होतोय प्रयत्न शेवटच्या खेळाडूला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय फाऊल. शेवटची काही मिनिटं असतील बाकी. परत फाऊल एकदा. चान्स यावेळेस पुन्हा एकदा. अकरा 2 गुणसंख्या. आणि यावेळेस फायनली समर्पण करतोय खेळाडू. पहिल्या स्लॉट मध्ये तिसरा खेळाडू. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. न्यू स्लॉट इन सेकंड स्लॉट मैदानावरती 3 खेळाडू पुन्हा एकदा पाहायला मिळतील.
प्लेटमध्ये एक जबरदस्त खो आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 23 त्याची जी खो देण्याची स्टाईल आहे, लुकिंग डिफरंट. चांगला खेळ अपेक्षित असेल मैदानावरती दोन्ही संघाकडून. समोरच या ठिकाणी चान्स मिळाला. जर्सी नंबर 12 होतोय मैदानाच्या बाहेर. शेवटच्या क्षणी या ठिकाणी चांगली चुरस मैदानावर पाहायला मिळते. 11-4 गुणसंख्या यावेळेस मैदानावरती. मंदिर पाली गुणसंख्या आहे 11 आणि त्यानंतर विघ्नहर्ता दापोली. कमवायची आहे यांना गुणसंख्या या हाफमध्ये. 4 खेळाडू ऑलरेडी बाद केलेले आहेत. पहिल्या स्लॉट मधील 3 खेळाडू बाद झाले, दुसऱ्या स्लॉट मधील 1 आणि 2 खेळाडू आहेत बाकी दुसऱ्या स्लॉट मधील. पोल डायव यावेळेस पंचांकडे इशारा केला, मात्र मैदानावरती पाहायचं झालं नॅशनल आणि स्टेट लेवलचे पंच आहेत, त्यांना चकवणं एवढं सोपं नाही. यावेळेस डायव, मात्र पंचांचा इशारा आला फाऊल. पंचांचा इशारा नो बॉल. फाऊल परत एकदा. दुसऱ्या स्लॉटचे 2 खेळाडू आहेत, बाकी गुणसंख्या 4. थोडासा वेळ आहे बाकी अजूनही. 2 खेळाडू यावेळेस मैदानावर. पोल डाईव्हचा होता प्रयत्न. पंचांचा इशारा. सेकंड आपल्या या ठिकाणी होते समाप्ती. 11-4 अशी गुणसंख्या. 7 गुणांची आघाडी अजूनही मराठा मंदिर पाली संघाकडे. थर्ड हाफ मध्ये कशा प्रकारे खेळी केली जाते. मराठा मंदिर पाली संघ एक जबरदस्त कॉन्फिडन्सने मैदानावरती उतरलेली आहे आणि समोरच्या संघाला फॉलो ऑन दिलेला आहे. म्हणजेच पाहूया लाईव्ह ऍक्शन मध्ये अजून चुरस पाहायला मिळणार. इथेच राहणार. निश्चित रूपानं यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे दापोली संघाकडे. 8 गुण कमवा आणि विजय आपल्या नावावर नोंदवा. 11-4 आणि फॉलो ऑन दिलेला आहे मराठा मंदिर पाली संघाने. लाईव्ह ऍक्शन मध्ये थोड्याच वेळात पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. या सामन्यानंतर होणारा सामना श्रीराम एज्युकेशन चिपळूण विरुद्ध देवरुख स्पोर्ट्स ब, दोन्ही संघासाठी दुसरा प्रकार देण्यात येत आहे. श्रीराम एज्युकेशन चिपळूण विरुद्ध देवरुख स्पोर्ट्स ब, दुसरा पुकार. यश मेडिकल बॉक्स. हॅलो. अभिदादा सावंत देसाई यांना मी विनंती करतो
की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. चला, वी आर रेडी. हेच क्रिकेटचं फॉलो ऑन आपण पाहिलं. यावेळेस आपण खो खो मध्ये सुद्धा पाहूया फॉलो ऑन. मी गणपत लिंगायत यांना पंचांची विनंती विसल करतो. सामन्याला होते सुरुवात. 8 गुणांची आघाडी कमवा. सामना आपल्या नावावरती करा. दापोली संघ. मी गणपत लिंगायत यांना विनंती करतो की त्यांनी अभिजित सावंत देसाई यांचा सत्कार करावा. मी गणपत लिंगायत यांना विनंती करतो की त्यांनी अभिजित सावंत देसाई यांचा सत्कार करावा. जबरदस्त अटॅक. पंचांकडे दाद मागतायत. पंच अपील फेटाळतायत. पंचांशी जास्त वाद घालवू नका. सेकंद सुद्धा महत्वाचे आहेत. 3 खेळाडू यावेळेस मैदानावरती मराठा मंदिर पाली संघाचे. आणि आघाडी गमवायची असेल दापोली संघाला तर 8 गुण घ्यावे लागतील. टार्गेट पुन्हा एकदा. हँड टच. पहिला खेळाडू बाद. गुणसंख्या 5. अजूनही 7 गुण पाहिजेत. दुसरा खेळाडू सुद्धा बाद. पहिल्या स्लॉटचा तिसरा खेळाडू आहे मैदानावरती. चांगली सुरुवात अपेक्षित आहे. मराठा मंदिर पाली संघ यावेळेस थोडासा फरक त्या ठिकाणी पडला. एक उत्कृष्ट पकडण्याचा चान्स मिळाला होता. डायव्ह यावेळेस पंचांचा इशारा. अजून एक खेळाडू बाद. दुसरा स्लॉट. 3 खेळाडू मैदानामध्ये. टार्गेट करण्याचा होतोय प्रयत्न. पहिल्या खेळाडूला. थँक्यू संकेत. मी गणपत लिंगायत यांना विनंती करतो की त्यांनी केतकी सावंत यांचा सत्कार करावा. संकेत. धन्यवाद. सामन्याला परत एकदा सुरुवात लाईव्ह ऍक्शन मध्ये या ठिकाणी होते. 7-11.
2 खेळाडू आहेत बाकी. आता मात्र एकच राहील या स्लॉट मध्ये. गुणसंख्या 11-8 गुणसंख्या पाहायला मिळेल मैदानावरती. अजूनही तुम्हाला 3 खेळाडू सामना बरोबरीत करण्यासाठी आणि 4 खेळाडू सामना विजयी होण्यासाठी बाद करावे लागतील. दापोली संघ काही मिनिटांचा खेळ आहे बाकी. मिनिट्स वरती डिपेंड या ठिकाणी कोणता संघ होतोय विजयी. फॉलोअनचा कॉन्फिडन्स या ठिकाणी ढासळतोय का पाली संघाचा, आणि दिलेली संधी आणि त्या संधीचं सोन्यात रूपांतर कशा प्रकारे करतोय दापोली संघ हे पाहणं निर्णायक असेल. येत्या काही मिनिटातच आपल्याला या सामन्याचा निर्णय आपल्या समोर येईल. पाऊल पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. सामन्याला परत एकदा सुरुवात होते. जबरदस्त गतीने या ठिकाणी प्रयत्न. पंचांकडे इशारा, खेळाडू बाद मैदानाच्या जाईल बाहेर. नऊ 11 2 खेळाडू बाद करा. गुणसंख्या बरोबरीत घ्या. 3 खेळाडू बाद करा. सामना विजयी व्हा. दापोली संघासाठी हे आव्हान. अजून एक असेल ना त्यांचा उरलेला. सामन्यामध्ये या ठिकाणी अजून एक इनिंग होईल. समजलं आम्हाला. 11 झालेत ना बघ जरा. खाली चेक कर, खाली चेक कर. 9 कसे 9 आहेत. हे उरलेत किती आतमध्ये. 2 आहेत. दुसरा कुठे आहे. तेच 10-11 कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा टेक्निकल इश्यू आला होता. 10-11 गुणसंख्या स्कोरर पाहिजे. म्हणून कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरर रिक्वायर्ड असतो. दापोलीचा जबरदस्त कमबॅक मैदानावरती पाहायला मिळतोय. चान्स मिळतोय का यावेळेस मैदानावर पाहावं लागेल. जबरदस्त सुरुचीचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. गुणसंख्या आहे बरोबरीत. जबरदस्त सामना मैदानावर पाहायला मिळतोय. मराठा मंदिर पाली विरुद्ध दापोली या 2 संघामध्ये. गुणसंख्या तेच मगाशी सांगतो. माझे पॉइंट बरोबर होते. मग 2 पॉइंट मागे होतो ना. हॅलो, मंडळाचे सभासद विनंती असेल कृपया वरच्या बाजूनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरा व्यवस्थित
नक्की कशा प्रकारे प्रयत्न होतोय पाहूया. मराठा मंदिर पाली संघ यावेळेस आक्रमण करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पाहूया यावेळेस काय होतंय. टार्गेटेड खेळाडूला पाठलाग करण्याचा प्रयत्न होतोय यावेळेस. नाही नाही या ठिकाणी थोडासा प्रयत्न होता परत एकदा आणि या ठिकाणी होतोय बाद. शेवटच्या क्षणी होतोय बाद. पंधरा 14 गुणसंख्या. पंधरा 14 गुणसंख्या पाहायला मिळते. पंचांचा इशारा. सामना समाप्त. फायनली सामना विजयी होतोय तर मराठा मंदिर पाली संघ. आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावरती या ठिकाणी एक जबरदस्त खेळ मैदानावरती पाहायला मिळाली. विघ्नहर्ता दापोली विरुद्ध मराठा मंदिर पाली या दोन संघादरम्यान हा सामना पाहायला मिळाला होता. चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळाली. मराठा मंदिर पाली संघाची यावेळेस घरच्या मैदानावरती मात दिलेली आहे दापोली संघाला. एक प्रेक्षकांना या ठिकाणी उत्कंठा लागली होती की कोणता संघ विजयी होतोय. शेवटच्या क्षणी बाजी मारली मराठा मंदिर पाली संघाने. चांगला खेळ आपल्या मैदानावरती दाखवला आणि या